नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, नागपूरमध्ये येत्या 2 दिवसात म्हणजे आज आणि उद्या नागपूर जलसंवाद आणि जलक्रांतीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात या 2 दिवसीय भव्य राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण सोहळ्याचे उद्दिष्ट विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करणे आणि गावांना जलसमृद्ध करणे हे आहे. हा सोहळा 2 मुख्य टप्प्यांमध्ये पार पडत आहे. पहिला टप्पा म्हणजे नागपूर जलसंवाद 2026. स्थळ हे डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन्स येथे आहे आणि यामध्ये मुख्य विषय आहे शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भासाठी जलसंधारण हाच एक उपाय. याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्वतः आहेत. 17 राज्यांमधून 40हून जास्त तज्ज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत. जलकार्यकर्ते सचिन कुलकर्णी यांनी सांगितले की एसी केबिनमध्ये बसून बनवलेल्या सरकारी योजना अनेकदा जमिनीवर अपयशी ठरतात. त्यामुळेच प्रत्यक्ष शेतात आणि गावांमध्ये काम करणाऱ्या लोकांचे अनुभव ऐकून धोरणांमध्ये काय बदल करावेत यावर येथे थेट चर्चा होत आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याची समस्या वेगळी आहे. यवतमाळ आणि अमरावतीच्या समस्या बुलढाणा किंवा वाशिमच्या आव्हानांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे संपूर्ण विदर्भासाठी एकच नियम न लावता प्रत्येक भागासाठी स्थानिक पातळीवर काय उपाययोजना कराव्यात यावर तज्ज्ञांनी मसुदा तयार केलेला आहे. यामध्ये विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. यानंतर कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीम बागमध्ये जलक्रांती परिषद ही 18 तारखेला होणार आहे, म्हणजेच उद्या. पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान आणि नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची मुख्य उपस्थिती राहील. पूर्ती सिंचन संस्थेच्या 25 वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेणे आणि लोकसहभागातून विदर्भाच्या गावागावात जल चळवळ निर्माण करणे या कार्यक्रमाला राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि कृषी विद्यापीठांचे कुलगुरूही उपस्थित राहणार आहेत. तर मित्रांनो, पत्रकार परिषदेत आणि कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले की देशात पाण्याची कमतरता नाही, तर आपल्याकडे पाण्याचे नियोजन नाही. त्यांनी विदर्भातील 2 अत्यंत यशस्वी मॉडेलची उदाहरणे संपूर्ण देशासमोर ठेवली. तामसवाडा मॉडेल, ज्यामध्ये सेलू तालुक्यातील सुमारे 12 किलोमीटर लांबीचा आणि पूर्णपणे कोरडा किंवा मृत झालेला तामसवाडा नाला या संस्थेने पुनरुज्जीवित केला. शिरपूर पॅटर्नचा सखोल अभ्यास करून भूगर्भशास्त्रज्ञांच्या मदतीने हा प्रकल्प राबवला गेला. परिणामी आज परिसरातील 10,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली आली आहे. सुमारे 60 गावे दुष्काळमुक्त झाली आहे आणि जवळपास 1 लाख नागरिकांना याचा थेट फायदा झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी लागणारी माती आणि मुरुम हा शेतकऱ्यांच्या शेतातील आणि नाल्यातील गाळातून काढण्यात आला. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा खर्च वाचला आणि शेतकऱ्यांना फुकटात शेततळी आणि विहिरी मिळाल्या. या मॉडेलमुळे अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील भूजल पातळी कमालीची वाढली आहे. बुलढाणा अजिंठा भागातून पूर्वी दर महिन्यात 17,000 लोक स्थलांतर करायचे, ते आता तिथे वर्षातून 2-2 पिके घेत आहेत. या परिषदेत नागपूरच्या भूगर्भाविषयी एक अत्यंत भूजल अभ्यासासाठी देशाची लाईव्ह लॅबोरेटरी आहे. कारण नागपूरच्या परिसरात 5 वेगवेगळ्या प्रकारच्या खडकांच्या रचना आढळतात. तर मित्रांनो, या 2 दिवसीय नागपूर जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेतून काहीतरी नवीन हाती येईल अशी अपेक्षा करूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.